भाजप आणि त्याचप्रमाणे शिंदे गटाकडनं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे, आपलंही नाव चर्चेत येत आहे. असं आहे की माझं नाव तर तुम्हीच लोकांनी चर्चेत आणलेलं आहे. हो काय अजून राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट आणि आपले फडणवीस साहेब BJP यांची अजून चर्चा सुरू आहे. बऱ्याच अंशी जे आहे बऱ्याच सगळ्या गोष्टी त्यांचं एकमत झालेलं आहे. आता ते काय एकमत झालेलं आहे, काय आहे, कुठे राग रुसवे आहेत काय, ते पुन्हा एकदा ते तपासून पाहतात आणि नंतर तो काय ते निर्णय घेतील की कुठली जागा कुणाला जायची आहे, काय करायची त्या बाबतीत. आता नाशिकच्या बाबतीमध्ये सुद्धा काय अनेकांनी सांगितलं नाशिकची जागा आम्हाला पाहिजे. काही लोक तिकडे गेलेसुद्धा उमेदवारीसाठी वगैरे. मग काय नाशिकची परिस्थिती आहे, ते लढवली तर कशी काय परिस्थिती होईल राष्ट्रवादीची काय. हा सगळा जो आहे, जसा BJP जे आहे गोषवारा घेत आहे किंवा शिंदे गट गोषवारा घेतं, राष्ट्रवादीसुद्धा गोषवारा घेत आहे. आणि नंतर जे आहे ते सगळे तिघे एकत्र बसून जे आहे ते ठरवतील. आणि मग जो कोणी उमेदवार ठरेल, मग तो BJPचा ठरो, ते शिंदे शिवसेनेचा ठरो, की अजितदादा पवार राष्ट्रवादीचा ठरो, त्याच्या पाठीमागे हे तिन्ही जे आहेत पक्ष जे आहेत हे मजबूतीनं उभं राहतील आणि निवडून आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. परंतु भुजबळ कुटुंबियांमधून उमेदवारी राहावी यासाठी आपण आग्रही आहात असं कळतंय. तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हीच आपलं काहीतरी सांगताय ना. मी कोणासाठी आग्रही नाही. मी जरूर पहिल्यापासून तुम्हाला हे सांगतो आहे किंवा आम्हाला शक्यतो जे आहे शिंदे गटा एवढ्या आम्हाला पण जागा द्याव्यात, ही एकच मागणी केलेली आहे मी. बाकी भुजबळ कुटुंबाबद्दल जे आहे कुठेही मी तुम्हाला कधीही सांगितलेलं नाही आणि कोणालाही सांगितलेलं नाही. साहेब, साताऱ्याची जागा ही भाजप लढवणार आहे, ती राष्ट्रवादी काँग्रेसची होती. त्याच्या बदल्यात एखादी जागा आपल्याला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसला, अशी एक चर्चा आहे. त्या चर्चा काय काही गोष्टी ज्या आहेत ह्या एकूण देवाणघेवाण जे आहे कॉन्स्टिट्युएन्सी मतदारसंघाची झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय कधी काय असतं की कोणाकडे उमेदवार नसतो चांगला, मग उमेदवार देतात किंवा पक्ष पाहिजे असतो, पक्ष ते आपसामध्ये बसून जे आहे ते ठरवतात. एकूण काय तर या महायुतीचे जे आहे जास्तीत जास्त खासदार निवडून गेले पाहिजेत काय, हा सगळ्यांचा उद्देश आहे. आणि त्या दृष्टीनं एकमत घडवण्याचे प्रयत्न आहेत. आणि मग कुठे काही सुधारणा करायची असेल तर ती सुधारणा पण करण्यात येते. आपण मध्यंतरी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, समीर भाऊ होते, आपण होता. नेमकी त्यावेळेला नेमकी काय मागणी होती किंवा काय चर्चा त्या सगळ्याची? अहो, आम्ही गेलो तर आम्ही मुख्यमंत्र्यांना कसं काय सांगू. आम्हाला जर काय सांगायचं असेल राजकारणाचं तर ते अजित पवार, तटकरे, प्रफुल्ल पटेल आम्ही सगळे एकत्र बसून ठरवू. त्यांच्याकडे गेलो होतो कारण त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे आणि नगरविकास खात्याकडे सिडको ही संस्था आहे आणि त्या सिडकोमध्ये आमचा एक शाळेचा प्लॉट जो आहे आम्ही घेतलेला आहे काही वर्षापूर्वी. त्याचे काही प्रश्न निर्माण झाले होते तर ते सोडवावेत यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो.